मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. पंचायत समितीच्या सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता काकी शेचूळ यांच्या हस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला. माजी नगरसेवक सचिनदादा सावंत आणि बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने पंचायत समितीच्या नूतन इमारतीला महापुरुषांचे नाव देण्यात आले. नामकरण सोहळ्यानंतर शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीला कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नगरसेवक सचिनदादा सावंत, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे, आरपीएचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा नेते आकाश भैया कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, शब्बीर चिवेलकर, भास्कर बापू जगताप, मिरज पूर्व भागाचे नेते विजय पाटील, मराठा समाजाचे नेते अशोक शिंदे, सलगरचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर यांच्यासह महावीर कांबळे, विश्वास खांडेकर, सुशांत घोरपडे, सुलेमान मुजावर, रतन तोडकर, जितेंद्र कोलप, योगेश कोलप, रोहित शिवशरण, राकेश कांबळे, अजित कांबळे, अमोल निकम, पोपट साळुंके, सुनील कांबळे, सिद्धू कांबळे, सुजित लोखंडे, सागर आवडे, वसंत खांडेकर, जयंत मगरे, विजय आवडे, परशुराम बनसोडे, निलेश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. छत्रपती संभाजीराजांचा जय हो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. इकडे इकडून जरा मागे कसं फोटो येईल तुमचा? त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं. परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं. पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी तनखा देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी यावं. अन्यथा आम्ही सर्व शिवशाहू आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा दिवसभर आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाची पद्धत समितीच्या सभेमध्ये या दोन्ही महापुरुषांचा नावाचा ठराव झाला आणि सर्व सभापती सर्व सदस्य यांचं आंबेडकर समाजाच्या वतीनं धन्यवाद देतो. कारण त्यांनी सर्वांना ठराव पास केला आणि आज येणारे दिवस मिरज तालुक्यातील प्रत्येक इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव दिलं जातं आणि सभागृहात
संभाजी महाराजांचा सर्व इथं जमलेल्या पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संकलन झालेलं आहे इथं. आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथे उपस्थित आहे. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा एक होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्यातील सगळे कार्यकर्ते त्यांना मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्यांचे सभापती सगळ्यांनी एक केल्याने आम्हाला जिल्ह्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. जय भीम, जय भारत.